हा दगडूशेठ हलवाई बाप्पा आहे आणि आता हा जो आहे ना हा प्युअरली इको फ्रेंडली आहे कारण हा शाडू मातीचा आहे, त्यावर मुलतानी मिट्टी आहे, त्यानंतर हळद आणि वरती कुंकू असं या कॉम्बिनेशनमध्ये हा गणपती बाप्पाचं पेंटिंग केलेलं आहे, त्यामुळे तो खूप सुंदर वाटतो आणि हा फेटेवाला आहे बघू शकता. तर आता आपण हा साच्यामध्ये आहे ना शाडू मातीची माती जी आहे पूर्ण लावून घेतली होती आणि आता आपण हा मोल्ड ओपन करतो आहे, त्यातनं आपल्याला आता गणपती बाप्पा बाहेर येणार आहेत छान अशा रूपामध्ये. तर बघू शकतात किती सुंदर अशी ही मूर्ती तयार झालेली आहे आणि मग ह्याच्यावर फिनिशिंगचं काम केलं जाते. हा कॅटलॉग सुद्धा आहे, तर यात तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पाची साईज दिलेली आहे, काय प्रकारचा गणपती आहे आणि त्याची किती किंमत आहे. तर ही फर्स्ट पेज आहे, तर ह्यावर सुद्धा बघू शकता. बघू शकता ह्या ज्या पेपरवाल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या अगदी लाईट वेट आहे, कोणीही उचलू शकतो. आता ही जवळजवळ 1.5 फुटाची मूर्ती आहे आणि मी सहजपणे ही उचलली आहे, म्हणजे आपण कुठे जर ट्रॅव्हल करताय तरी सुद्धा ही मूर्ती घेऊन जाण्यासाठी हलकी आहे आणि अगदी ही मूर्ती एवढी हलकी आहे ना की तुमच्याकडे एखादा लहान मुलगा असेल 5-1 वर्षाचा, तो सुद्धा या मूर्त्या आरामात उचलू शकतो. तर इथे आपण एक वेगळा पॅटर्न बघतो आहे विजू मैसुरी. तर ह्याचा बाप्पाचा रंग सुद्धा बघू शकतात, बॉडीचा पूर्ण वेगळा आहे. हा काय कलर यूज केलाय, तर ह्याच्यावर हा कुमकुम यूज केलेला आहे, तर कुंकवापासून ह्या बाप्पाला रंगवलेला आहे आणि त्याचबरोबर ज्वेलरीवर पूर्ण हळद दाखवलेली आहे. आता आपण इथे बघू शकताय लाल मातीपासून बनवलेली जी बाप्पाची मूर्ती आहे, विसर्जन केल्यानंतर सुद्धा ही पुन्हा मातीच्या रूपात येणार आहे, म्हणजे पुन्हा बाप्पा निसर्गाशीच मिसळणार आहे. आणि ही जी माती आहे ही आपण पुन्हा झाडं लावण्यासाठी, रोपं लावण्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे हे बघू शकतात किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे ही जी माती आहे बाप्पाची ही कुठे कोणाच्या पायाखाली येणार नाहीये, तर आपण झाडं लावून त्याच्यामध्ये छान अशी झाडं उगवू शकतो. आणि ह्या दादांनी किती सुंदर प्रकारे हे गणपती रंगवले बघू शकतात आणि आता ह्याचं काम चालू आहे. आणि हे सर्व जे कलर ह्याच्यावर वापरले हे सर्व ऑर्गॅनिक आहे, जसं की हा लाल फेट्याचा जो कलर आहे हा कुंकवाचा आहे, त्यानंतर इथे जे ज्वेलरीला वापरलेले हा हळदीचा आहे आणि बाकी जे आहे ते वॉटर कलर्स मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे सुद्धा बघू शकतात बाप्पाला किती सुरेख रंगवलं आहे आणि इथे हे नारळ दाखवले ते किती नॅचरल वाटतात. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन येत असतो, तर आज मी तुमच्यासाठी बेस्ट असा हा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. यामध्ये आता आपण तुम्हाला आज काय दाखवणार आहे, तर अगदी इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मूर्त्या कुठे आणि कशा बनवल्या जातात आणि आपल्याला त्या कशा प्रकारे उपलब्ध करून घेऊ शकतात हे आपण आता या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता मी आलो आहे ग्रीन प्रॅक्टिसेस या ठिकाणी आणि ह्यांच्याकडे प्युअरली नॅचरल पद्धतीने इको फ्रेंडली गणपती बनवून विकले जातात. तर ह्यांच्याकडे गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आहे शाडू मातीच्या, त्याचबरोबर इथे एक प्युअर इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे, त्याच्यामध्ये मुलतानी मिट्टी, त्याचबरोबर कुंकू आणि हळद यापासून हा बाप्पा पेंट केला जातो. म्हणजे बघू शकतात अगदी प्युअर इको फ्रेंडली बाप्पा आपल्याला ह्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला लाल मातीच्या मूर्त्या आहेत आणि कागदापासून बनवलेल्या मूर्त्या मिळणार आहे. तर ह्यांच्याकडे जे काही कॉन्सेप्ट आहे हा प्युअरली इको फ्रेंडली कॉन्सेप्ट आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, त्याचे फीचर्स आणि काय काय प्रकारच्या मूर्त्या आहेत त्या आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे बघू शकतात ग्रीन प्रॅक्टिसेस इको फ्रेंडली गणेश आयडल असा हा बाहेर बोर्ड लावलेला आहे. तर हे वर्कशॉप आहे. समोर तुम्हाला हा ब्रिज दिसतोय जो लालबाग, परेल, दादर त्या ठिकाणी तो कनेक्ट होतो. आपल्याला या साईडला जर आपण बघितलं आपल्या राईट साईडला तर तिथे ना चुनाभट्टीचं सिग्नल आहे, त्याचा नेक्स्ट सिग्नलला तिथे सुधा डेअरी आहे. तिकडनं आत आलात रोड नंबर 2 ला की इथे ऑपोजिटला आपल्याला मेहता रेसिडेन्सी दिसते, त्याच्या ऑपोजिटच आहे ना ग्रीन प्रॅक्टिसेस इको फ्रेंडली गणेश आयडलचा हा वर्कशॉप आहे, जिथे आपण इथे येऊ शकतात आणि गणपती बाप्पाची बुकिंग करू शकतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. ग्रीन प्रॅक्टिसेस मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ग्रीन प्रॅक्टिसेस मध्ये आपण फक्त इको फ्रेंडली मूर्तीमध्ये डील करतो. आमच्या इथे लाल माती, शाडू आणि पेपरची मूर्ती आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात आमच्याकडे 5 इंचापासून 36 इंच पर्यंत मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकतात आम्ही कुठल्याही ज्वेलरीवर गोल्डन केमिकल कलर वापरलेला नाहीत, आम्ही प्युअर हळद कलर वापरलेला आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता अगदी 5 इंचापासून ना गणपतीच्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या सर्व मूर्त्यांवर ना इको फ्रेंडली वॉटर कलर यूज केलेला आहे. त्याचबरोबर इथे ज्वेलरीमध्ये जो जनरली आपण गोल्डन कलर पाहतो बाहेर, तो इथे कुठल्याही मूर्तीवर तुम्हाला दिसणार नाही, कारण इथे प्युअर टर्मरिक किंवा हळद जी आपली असते आपण जेवणात वापरतो त्याने हे पूर्ण ज्वेलरी इथे कलर केलेली आहे. आणि ह्यांना बघू शकतात अगदी सुंदर असं रूप आलेलं आहे बाप्पाला आणि अगदी सुंदर सुबक देखण्या अशा ह्या मूर्त्या दिसत आहेत. मॅडम ह्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? आमच्याकडे 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हे तुम्ही बघू शकता दगडूशेठ हलवाई 1000 रुपयांचे आहे. जसं जसं साईज वाढून जाणार तसं तसं कॉस्टिंग पण चेंज होणार.
तर मित्रांनो, ताईने आता आपल्याला ना शाडू मातीच्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत आणि त्यांचं युनिक USP जी आहे, जी ज्वेलरीला ती लोक हळदीचे कलर युज करतात कलर करण्यासाठी, तसंच त्यांच्याकडे इथे बघू शकतात लाल मातीपासून बनवलेले मूर्त्या सुद्धा आहेत. म्हणजे ही आपली शेतातली जी लाल माती असते ना, त्यापासून बनवलेल्या ह्या मूर्त्या आहेत. ह्यातमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा साईजेस मिळणार आहे. तर आता आपण ही जी बाप्पाची मूर्ती बघतोय ही शिवरेकर पॅटर्न मध्ये आहे. तर इथे पाठी लोट दिलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता गणपतीची जी डोळ्याची आखणी आहे अतिशय सुंदर आहे. त्यानंतर इथे जो येल्लो कलर दिलेला ना, हा सुद्धा आपला प्युअर हळद पासून दिलेला आहे. त्यानंतर इथे आपण हे सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती बघतो आहे. ही जी आहे ही आपल्याला 2800 ला पडणार आहे. तसंच ही जी आहे ही 5600 ला आहे. त्यानंतर इथे ही जी आहे ही ब्राह्मण स्वरूपामध्ये आहे. ही पण खूप सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय ही मोदक गणपती मूर्ती, त्याच्यात दोन्ही हातात आता ना मोदक दिलेले आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते किती खूप सुंदर दिसते आहे. आणि ही थोडी बालमूर्तीमध्ये आहे, ह्याला बघू शकतात. त्याबरोबर त्याच्या डोळ्यांचे तुम्ही जी आखणी आहे, जे भाव आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि अगदी सिम्पल कलर आहे, मातीचा कलर दिलेला आहे, जर फक्त हे हळदीने सोंडीवर रंग दिलेला आहे, तसंच कानावर आणि डोळ्यांचा रंग दिलेला आहे. पण किती सुंदर आणि देखणी अशी ही मूर्ती दिसते आहे. त्यानंतर आपलं हे दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे आणि ही मयुरेश्वर आहे. तर मस्त असा मोर दिलेला आहे. या मूर्तीचं सुद्धा तुम्ही रूप बघू शकतात, किती छान आणि नाजूक आहे बघू शकतात. आणि फिनिशिंग बघू शकतात. मुळात जी आपल्याला शाडू मातीमध्ये मिळते तीच फिनिशिंग तुम्हाला मातीमध्ये सुद्धा मिळते आहे. आणि मेन म्हणजे काय तर हे इको फ्रेंडली आहे, नॅचरल आहे. तर आता आपण इथे बघू शकतात लाल मातीपासून बनवलेली जी बाप्पाची मूर्ती आहे, विसर्जन केल्यानंतर सुद्धा ही पुन्हा मातीच्या रूपात येणार आहे. म्हणजे पुन्हा बाप्पा निसर्गाशीच मिसळणार आहे. आणि ही जी माती आहे ही आपण पुन्हा झाडं लावण्यासाठी, रोपं लावण्यासाठी युज करू शकतो. म्हणजे हे बघू शकतात किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे ही जी माती आहे बाप्पाची, ही कुठे कोणाच्या पायाखाली येणार नाहीये. तर आपण झाडं लावून त्याच्यामध्ये छान अशी झाडं उगवू शकतो. तर आता इथे सुद्धा काही मूर्त्या आहेत. तर ह्या 5 ते 10 इंच 13 इंचापासूनच्या ह्या मूर्त्या आहेत. आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगळे प्रकार गणपती बाप्पाचे पाहायला मिळणार आहेत. तसं इथे एक आपल्याला गणपती बाप्पा जो दिसतो आहे हा बघू शकतात, अतिशय सुंदर आहे, छोटूसा आहे, पण ह्याचं जे रूप आहे ते बघू शकतात किती देखणं आहे. आणि ह्याच्यावर आपण पुन्हा ह्याच्यावर हत्तीचं फेस दिलेलं आहे. परत ह्यात डोळे बघू शकतात. तसंच आता आपण इथे वरती जे बघतोय गणपती बाप्पाची मूर्ती, ही सुद्धा खूप छान आहे. हा कॅटलॉग सुद्धा आहे. तर यात तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पाची साईज दिलेली आहे, काय प्रकारचा गणपती आहे आणि त्याची किती किंमत आहे. तर ही फर्स्ट पेज आहे. नंतर यावर सुद्धा बघू शकता वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. काही बायल गणेश रूपात आहे, तर काही मोठ्या गणपती बाप्पाच्या रूपात आहेत. हे असे आसनावर आहे, जास्वंदीच्या फुलावर आहे. तसंही बघू शकता हे हत्तीवर आहे. त्यानंतर इथे पण बघू शकतात काही गणपती आहेत. इथे पण पुन्हा बघू शकतात साईज दिलेली आहे, नाव दिलेले आहे आणि यांची प्राइजेस दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला आता मी हा कॅटलॉग सुद्धा दाखवलेला आहे. तर तुम्हाला जर लाल मातीचे गणपती खरेदी करायचे असतील तर मी ह्यांची डिटेल्स आहे ना आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्यावर तुम्ही संपर्क करू शकतात किंवा त्यांच्या ऑफिसला इथे व्हिजिट करू शकतात आणि इकडनंही खरेदी करू शकतात. तर आता आपण पुन्हा तुम्हाला आता पेपरचे गणपती दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, कारण तुम्हाला खूप छान छान गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता लाल मातीच्या मूर्त्या सुद्धा दाखवल्या आहे. आणि आता मी तुमच्यासाठी काही नवीन घेऊन आलोय, ते म्हणजे पेपरपासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या. तर आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या पेपरवाल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या अगदी लाईट वेट आहे, कोणीही उचलू शकतो. आता ही जवळजवळ 1.5 फुटाची मूर्ती आहे आणि मी सहजपणे ही उचलली आहे. म्हणजे आपण कुठे जर ट्रॅव्हल करताय तरी सुद्धा ही मूर्ती घेऊन जाण्यासाठी हलकी आहे. आणि अगदी ही मूर्ती एवढी हलकी आहे ना की तुमच्याकडे एखादा लहान मुलगा असेल 5-1 वर्षाचा, तो सुद्धा या मूर्त्या आरामात उचलू शकतो. तर हे त्याचं मेन बेनिफिट आहे पेपर गणपती बाप्पाचं. आणि ह्याच्यावरचं तुम्ही वर्क बघू शकता किंवा ज्याचं ते रंगकाम आहे ते अतिशय सुंदर आहे. परत ह्यात सुद्धा बघू शकता डोळ्यांची जी आखणी आहे बाप्पाची किती सुंदर दिसते. प्लस याच्यावर एक ऍडव्हान्टेज काय आहे, तर तुम्हाला ह्याच्यावर पूर्ण हे असं वर्क केलेलं गणपती बाप्पावर आधीच मिळणार आहे. कारण पेपरचे जे गणपती बाप्पा ह्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावर सर्व गणपती बाप्पांवर अशा प्रकारे हे वर्क केलेलं आहे. तर इथं आता आपण काही तुम्हाला मूर्त्या दाखवतो आहे. तर ही पाठची मूर्ती सुद्धा बघू शकतात. ही जवळजवळ 2.5 फुटाची मूर्ती आहे. याचा रंग बघू शकतात, अतिशय सुरेख दिलेला आहे. एक वेगळा फील दिलेला आहे त्याला, पिंकिश आणि व्हाईटचा.
प्लस त्याच्यावर पूर्ण पर्ल आणि डायमंडचं वर्क केलेलं आहे. त्याबरोबर मुकुटवर सुद्धा बघू शकतात किती सुंदर प्रकारे तो सजवला गेला आहे. त्यानंतर ही एक बालमूर्ती आहे. इथे बघू शकतात बाप्पाच्या हातात मोदक दिलेले आहे. त्यानंतर ह्याच्यावर मोतीचं वर्क केलेलं आहे. तसंच सोंडीवर सुद्धा आहे, डोक्यावर आहे, हातात आहे, तसंच पायात सुद्धा बघू शकतात डायमंड वर्क दिलेलं आहे. त्यानंतर आणखी एक इथे ही मूर्ती आहे, ही पण बघू शकतात. मांडी घालून बाप्पा छान बसलाय. एका साईडला लोड आहे, देता घेता दिलेला आहे हात. त्यानंतर पाठी बघू शकतात शस्त्र दिलेली आहे. त्यानंतर कानावर वर्क आहे, मुकुटवर वर्क आहे पूर्ण. तर ताई, आता ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या काय रेंज पासून सुरुवात होतात? 4,500 पासून. 4,500 पासून सुरुवात आहे. तर आता ही जी मूर्ती आहे हिची काय कॉस्टिंग आहे? 9,000. ही 9,000ची आहे. तसंच आता तुम्हाला आता आपण इथे काही मोजक्याच मूर्त्या दाखवलेल्या आहेत. तर हा आपला कॅटलॉग आहे. तर ह्यांच्याकडे आहे ना प्रत्येक मूर्तीचं तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आहेत, हे बघू शकतात. हे शिवरेकर पॅटर्न मध्ये आहे, फिलिप्स मध्ये आहे, सिंगल लोड मध्ये आहे, सोफा गणेश आहे, प्लस इथे कॉस्टिंग सुद्धा दिलेले आहेत बघू शकतात. त्यानंतर इथे बघू शकतात हे पण सगळे सोफा गणेशवाले आहे, प्रभावळवाले आहेत, चौरंग आहे, टिटवाळा आहे. आणि सगळ्यांवर बघू शकतात छान असं आहे ना वर्क केलेलं आहे. तसंच इथे बघू शकतात हा फर्निचरवाला आहे. परत हा गोल्डरिंग पेशवा आहे, हा न्यू बाजीराव आहे. तर ह्यामध्ये पण 2-4 प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. बघू शकता अंबुजा स्मॉल आहे, आसन बैठक आहे, भूपती गणेश आहे, शिवरेकर आहे, फिलिप्स आहे. परत इथे बघू शकतात हे सर्व न्यू पॅटर्न्स आहेत. त्यानंतर इथे बघू शकता डबल लोड टिटवाळा आहे. तर जशी जशी साईज वाढणार तशी त्यांची कॉस्टिंग सुद्धा चेंज होणार यामध्ये. जर तुम्ही ताईंना व्हॉट्सअपवर हाय केलात आणि तुम्ही जर ह्यांचे डिटेल्स विचारले तर तुम्हाला असा हा कॅटलॉग आहे ना पूर्ण व्हॉट्सअपवर सुद्धा सेंड केला जाईल. खूप छान छान आहेत बघू शकतो. अगदी 25 इंचापर्यंत ते 26 इंचापर्यंत तुम्हाला इथे गणपती बाप्पा मिळणार आहेत. आणि ह्यांचे रंग बघू शकतात, अतिशय सुंदर दिसतात आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आता हा कॅटलॉग सुद्धा दाखवले. ह्याच्यामध्ये आपण पेपरचे गणपती तुम्हाला दाखवलेले आहे, कारण इथे काय आहे ना सर्व गणपती आपण दाखवू शकत नाहीये, म्हणून आपण तुम्हाला कॅटलॉग दाखवतो आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप केला तर PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही ताई ह्यांना सर्वांना पाठवाल ना, तर ते तुम्हाला सोय आपण केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी ते ना पेपरपासून बनवलेले गणपती बाप्पा दाखवले, खूप सुंदर आणि देखणे आहे. त्याचबरोबर त्यांचा कॅटलॉग सुद्धा दाखवले आहे. म्हणजे त्यातलं तुम्हाला कुठलाही गणपती बाप्पा आवडला तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॅटलॉग मागवू शकतात. आता मी तुम्हाला काही ना शाडू मातीपासून बनवलेले ऑर्गॅनिक कलर वापरून जे गणपती बाप्पा डेकोरेट केले ते तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, जसं की आता हे आपण बघू शकतात, हे ते खूप सुंदर आहे. तर इथे सुद्धा बघू शकतात हा गणपती बाप्पा नाळाच्या याच्यावर बसलेला आहे. हा दगडूशेठ हलवाई बाप्पा आहे. तर खूप वेगळे पॅटर्न्स आणि डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे ह्यामध्ये. तसंच हा सुद्धा बघू शकतात बाल गणपती आहे. ह्यामध्ये तुम्ही बघू शकतात धोतरचं आणि शालाचं एक वेगळं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पिंक अँड व्हाईट असं एकदम प्रॉपर मॅच होतं. इथे परत बघू शकतात केळ्यांच्या गडावर बाप्पा बसलेला आहे आणि इथे दत्तांच्या रूपात आहे. डोळ्यांची आखणी पाहू शकता तुम्ही. तर इथे बघू शकतात हा अंबुजा पॅटर्न आहे, जसं की हा दगडूशेठ हलवाई बाप्पा आहे. आणि आता हा जो आहे ना हा प्युअरली इको फ्रेंडली आहे, कारण हा शाडू मातीचा आहे, त्यावर मुलतानी मिट्टी आहे, त्यानंतर हळद आणि वरती कुंकू असं या कॉम्बिनेशनमध्ये हा गणपती बाप्पाचं पेंटिंग केलेलं आहे. त्यामुळे तो खूप सुंदर वाटतो आणि हा फेटेवाला आहे बघू शकतात. तर इथे आपण एक वेगळा पॅटर्न बघतो आहे विजू मैसुरी. तर ह्याचा बाप्पाचा रंग सुद्धा बघू शकतात बॉडीचा पूर्ण वेगळा आहे. हा काय कलर यूज केलाय, तर ह्याच्यावर हा कुंकुम यूज केलेला आहे. तर कुंकुमापासून ह्या बाप्पाला रंगवलेला आहे आणि त्याचबरोबर ज्वेलरीवर पूर्ण हळद दाखवलेली आहे. आणि इथे हा बघू शकतात हा सूर्यफुलावर आहे. तसंच इथे बघू शकतात हे जे वर्क केलंय बाप्पावर हे पूर्ण कस्टमायझेशन आपल्याकडे पॉसिबल आहे. तर तुम्हाला काही तुमच्या बाप्पांवर कस्टमायझेशन करून हवं असेल
तर ते तुम्हाला इथे करून दिले जातील. त्यानंतर इथे आपण बघतोय लालबागचा राजा, त्याचबरोबर इथे शिवशंकर भगवानच्या रूपात आहे. ही पण खूप सुरेख मूर्ती आहे आणि हे सर्व मूर्त्या आपल्याला इथे नॅचरल कलर्समध्ये पाहायला मिळणार आहेत. तसंच आता आपण हा जो बाप्पा बघतोय हा अंजरले पॅटर्न आहे आणि हा सोफावर आहे. तर हे दोन ऑप्शन सुद्धा खूप मस्त आहे. तर इथे हा जो गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही आहे मोदक बाल गणेशची. तर ही सुद्धा खूप सुंदर आहे, बघू शकतात. आणि खाली मोदक दिले आणि त्याच्यावर बाप्पा बसलेला आहे. त्याचबरोबर इथे एक आपण छोटी मूर्ती पाहतोय, ही डबल लोडवर आहे. तर आता आपण इथे बघू शकताय गणपती बाप्पाच्या वर आहे ना पूर्ण हे मोत्याचं आणि डायमंडचं वर्क चालू आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कस्टमायझेशन करून हवं असेल तर हे कस्टमायझेशन सुद्धा ह्यांच्याकडे पॉसिबल आहे. आणि ह्या कस्टमायझेशनचे आपण वेगळे चार्जेस घेतो ना, तर ह्यांचे वेगळे चार्जेस असणार आहे, पण तुम्हाला हे इकडे सर्व करून मिळणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना हे बघण्यासाठी आणि हा अनुभव घेण्यासाठी खूप छान वाटते. म्हणजे कशा प्रकारे बाप्पा घडतो हे पाहण्याची जी उत्सुकता आहे आणि मग जेव्हा बाप्पा येतो आपल्या घरी ती उत्सुकता कम्प्लिटली डिफरंट आहे आणि हा अनुभव सुद्धा खूप वेगळा आहे. तर तुम्ही सुद्धा कधी असं वाटलात ना तर कुठल्याही कार्यशाळेत जा आणि तिथे गणपती बाप्पा कसा घडतो हे नक्कीच पहा. तर इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे इथे एक ह्यांचा कलरिंग सेक्शन आहे कारखान्यामध्ये आणि त्यात बघू शकता सर्व गणपती यांना रंगवायला घेतलेले आहे आणि ह्या दादांनी किती सुंदर प्रकारे हे गणपती रंगवले बघू शकतात. आणि आता ह्याचं काम चालू आहे आणि हे सर्व जे कलर ह्याच्यावर वापरले हे सर्व ऑर्गॅनिक आहे. जसं की हा लाल फेट्याचा जो कलर आहे हा कुंकवाचा आहे. त्यानंतर इथे जे ज्वेलरीला वापरलेले हा हळदीचा आहे आणि बाकी जे आहे ते वॉटर कलर्स मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे सुद्धा बघू शकतात बाप्पाला किती सुरेख रंगवलं आहे आणि इथे हे नारळ दाखवले ते किती नॅचरल वाटतात आहे. त्याचबरोबर हा मोदकावर आहे बालगणेश जो आपण आतमध्ये पाहिला होता. तर अशा प्रकारे हा यांचा कलरिंग सेक्शन आहे. तर आता आपण हा जो सेक्शन पाहणार आहे गणपती बाप्पाचा हा खूप डिफरंट आणि युनिक आहे. तर इथे बघू शकता हे जे गणपती बाप्पा आहेत ना हे शाडू मातीचे आहेत, पण ह्यावर जे पूर्ण रंगकाम केलेले आहे ते मुलतानी मिट्टीचं आहे. त्यानंतर कुंकू आणि हळद असं नॅचरल पद्धतीने हे रंगवलेले आहे. तर हा आता आपला जो पहिला गणपती बाप्पा आहे आपण पाहतो आहे हा लालबागचा राजा आहे. त्यानंतर हा मल्हारी पॅटर्न आहे, बघू शकतात. त्याचबरोबर इथे खाली आपण पाहतोय हा आहे शिवरेकर विथ फेटा आणि हा जो गणपती बाप्पाची मूर्ती आहे वरदस्त आहे. हे पॅटर्न्स आहेत, गणपती बाप्पाची नावं आहेत ती. तर हे सुद्धा खूप सुंदर आहेत. आणि ह्यांची काय रेंज आहे? ह्यांची रेंज तुम्हाला पडेल जे 4000, 5000, 5600, 4000. ओके, तर या रेंजमध्ये आपल्याला हे पडणार आहेत. तसंच इथे आपण पाहतोय हा आहे बाल गणेश उंदरावर बसलेला आहे. त्यानंतर हे तिलक पगडीवाला आहे. हे पण खूप सुंदर वाटतात, बघू शकतात. ह्यांचं रंगकाममुळे ना तो एक लुक आलेला आहे ना तो खूप सुंदर वाटतोय. तसंच हा एक पॅटर्न आपण पाहतोय हा सुद्धा वरदस्त गणपती बाप्पा आहे, बघू शकतात. त्यानंतर हा आपला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे. ह्याच्यावर आपण फेटा दिलेला आहे. तर या फेट्याला सुद्धा कुंकवाचा कलरने रंगवलेला आहे, बघू शकतात. तसंच आपण इथे आहे ना लालबागचा तेजू काय गणपती बाप्पा आहे त्याचा रेप्लिका इथे पाहतो आहे. ही पण खूप सुंदर मूर्ती आहे, बघू शकतात. त्यानंतर इथे विठ्ठल माऊलीच्या रूपात आहे. तसंच इथे हा जो गणपती बाप्पा बसलेला आहे हा शाही सोफावर बसलेला आहे. तर तो पॅटर्न आहे सोफ्याचा, तुम्ही हे शेप बघू शकता इथे. त्यानंतर इथे हा जो बाप्पा आहे पेशवाई पॅटर्न मध्ये आहे. तर हे सर्व बाप्पा आहे ना अतिशय सुरेख दिसतात, बघू शकतात. तर ह्यांच्यावर रंगकाम खूप कमी आहे पण अगदी नॅचरल लुक दिल्यामुळे त्यांना एक वेगळा
सुंदरता आलेली आहे, त्याच्यामध्ये एक सुबकता आलेली आहे बघू शकतात. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्याची जी आखणी आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे काढलेली दिसणार आहे. जर तुम्हाला परदेशात कुठेही जर शिफ्ट करून हवं असेल तर आपल्याकडे कागदी लगद्यापासून बनवलेली कागदाची गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे. त्या सुद्धा खूप सुंदर आहेत, सुबक आहेत आणि त्या लाईट वेट असल्यामुळे कुठेही आपण त्या इंटरनॅशनली सुद्धा शिफ्ट करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या मूर्त्या प्रॉपरली पॅक केल्या जातात. तर आता आपण तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे ही मूर्ती पॅक करून तुमच्या घरी पोहोचणार आहे. तर आता आपण ही जी पॅकिंग दाखवतोय ना तुम्हाला, ही फक्त मुंबई आणि पुण्यासाठी आहे. इंटरनॅशनल पॅकेजिंगसाठी एक वेगळं मटेरियल येतं आणि त्यानुसार ते बबल रॅपमध्ये प्रॉपर पॅक करून मग ती शिप केली जाते, कारण ह्यांचे कॉम्प्लायन्स सुद्धा वेगळे असतात एअरपोर्टचे. तर त्यानुसार ते सगळं मॅनेज केलं जातं. तर बघू शकतात अशा प्रकारे हे पेपरचं जे कटिंग आहे हे सर्व प्रॉपरली गच्च भरलं जाते आणि त्यानंतर गणपती बाप्पा तुमच्या घरपर्यंत डिलिव्हर केला जातो. आता हे जे पॅकेजिंग आपण करतोय ना, हे अशा प्रकारे असणार आहे, कारण ह्यांचं स्वतःचा डिलिव्हरी बॉय असतो आणि ह्यांचं स्वतःचं ट्रक आहे, म्हणजे त्यात कोणीही कुरिअर पार्टनर नाही आहे. त्यामुळे तुमच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती अगदी सेफली पोहोचणार आहे. तर आता आपण हा साच्यामध्ये आहे ना, शाडू मातीची माती जी आहे पूर्ण लावून घेतली होती आणि आता आपण हा मोल्ड ओपन करतो आहे. त्यातनं आपल्याला आता गणपती बाप्पा बाहेर येणार आहेत छान अशा रूपामध्ये. तर बघू शकतात किती सुंदर अशी ही मूर्ती तयार झालेली आहे आणि मग ह्याच्यावर फिनिशिंगचं काम केलं जाते. खूप मस्त. तर दादा हे अनमोल्ड करायला किती वेळ लागतो आपल्याला? याला पूर्ण फिनिश करायला 1 तास लागतो, अर्धा 1 तास. ओके, फिनिश करायला अर्धा 1 तास जाईल. आणि आता आपण माती आपण किती वेळापूर्वी लावली होती? 15-20 मिनिटापूर्वी लावली. तर 15-20 मिनिटानंतर आपण तो अनमोल्ड करू शकतो. त्यानंतर तो सुकल्यानंतर त्याला फिनिशिंग करतात की त्याच्या आधी? आता ओल्यावरच फिनिशिंग करणार आणि मग तो प्रॉपरली फिनिशिंग देऊन सुकायला ठेवणार, मग रंगकाम वगैरे त्याच्यावर केलं जातं. तर बघू शकतात किती सुंदर प्रकारे आता बाप्पा अनमोल्ड झालेला आहे. खूपच मस्त, छान. तर अशा प्रकारे सर्व मूर्त्या आहेत ना इथे हाताने बनवल्या जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आहे ना ग्रीन प्रॅक्टिसेसमध्ये गणपतीचं वर्कशॉप जे आहे हे आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. इथे तुम्हाला आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणपती दाखवले. पहिलं म्हणजे शाडू मातीचे गणपती दाखवले जे प्युअरली इको फ्रेंडली आहे. त्यानंतर त्यामध्ये आणखी एक प्युअर इको फ्रेंडलीचा ह्याने जो प्रकार आणलाय त्याच्यामध्ये जे कलरिंग आहे ते सुद्धा हळद, कुंकू आणि आपलं वॉटर कलर्स या बेसवर ह्यांचे हे गणपती असतात. त्यानंतर लाल मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्त्या आहेत आणि आपल्या कागदाच्या लगदापासून बनवलेल्या कागदी मूर्त्या आहेत. तर हे सर्व ज्या मूर्त्या आहेत ना अगदी सुंदर, सुबक आणि इव्हन रिझनेबल आहेत. आणि ह्यांचे जे पॅम्पलेट्स आहेत जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर त्यांना संपर्क करा आणि मग ते तुम्हाला ते PDF पाठवतील, ज्यामध्ये तुम्ही गणपती सिलेक्ट करू शकता, ज्यात साईज, प्राइस सर्व मेन्शन केलेलं आहे, म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा इझी पडेल. आणि ह्यांचं जे वर्कशॉप आहे किंवा कार्यशाळा आहे ही आपली सायनमध्येच आहे, रोड नंबर 2ला. इथे कसं यायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर ते नक्की फॉलो करा आणि इथे या आणि भेट द्या. त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर देऊ शकतात. प्लस ह्यांचं जे कुरिअर सर्व्हिस आहे हे स्वतःच आहे यांचं डिलिव्हरी. तर तुम्हाला ऑगस्ट कितने तारीख से हम लोग डिलिव्हरी स्टार्ट करें? 17 ऑगस्ट पासून डिलिव्हरी स्टार्ट करणार आहे. बुकिंग आता चालू आहे, तर तुम्ही इथे या किंवा फोन करून बुकिंग करा आणि डिलिव्हरी घरपर्यंत आहे तुमच्या. तर तुम्ही ह्याचा लाभ नक्कीच घ्या. चला मग हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.